काम तर काढीचं करत नाही. त्याला संपवलं सगळं. तेल पिली मी. तुझं नाही नेम. माझा काय नियम असतो तुम्हाला? तुझ्या पोटात तुझं खायला घातलं तरी तुझं पोट अर्धी बसतं. तर माझंच पोट अर्धं. किती पण करा. कमीच आहे. आणि चपात्या सकाळी ते केले ते आता भाकरी. हाणते सारखं हाणते येड्यावानी. तर गहनी नकच कांदा ताणणीशी टाकायच्यात. काही तेल काही पितोय आम्ही कालवणाला वापरायचं का तेल हे करतोय तेव्हा. त्यातलं वापर त्यातलं राहू दे 2 दिवस. मग असं करते कालवणच करत नाही. खा तसंच खा कच्चं खा खा जा खा तसंच. तुला ना खरोखर खा तिकडे. असं वाटतं ना ते गिरदी मारायची. भिवून साईडला सरकताय वेळी तिला. मारा मारा की मारा. कळलं का? मारा की तिथंच थांब तिथंच. मारा की. अगं एवढं डेअरिंग जर असतं तर तू अशी करून उभी राहिली का माझ्या पुढे. तिथंच थांब का मारणार आहे ना नाही मारा. मला बॅटिंग जर असतं ना तर ती पण आता त्याच्या डोंगराचं बॅकिंग पाहिजे. मारा की तिथं कोण नाही तवा बॅकिंगला. मारा असं केलं तसं वय कळलं का? कळलं 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 कळलं. त्याला काय म्हणते? बेलणं नाही लाटणं बेलणं. तू काय वाटेल ते करायचं कुठं राहायचं? बायकोची हिसाब कुठं राहायचं? बायकोच्या हिशोबात. चड्डी सोड की माग नाही. कसं राहायचं? अगं ही सोड दे ना वड लागली पोटाला. जा ना तेव्हा पुढं पण जाऊन दिलं मागच वड. जा ना मग. कशात न जायचं बॉम्बला चालत कसं जायला तरी आलं पाहिजे. नाही जा की. सर चड्डी अडकली चड्डी अडकली. बरमुडा घाललाय कळलं नाही एवढं. आपल्याला करवड्या सकाळी काय आणि मला बरं म्हणते या बरं मला घाललाय. काम नाही धंदा नाही काय मला. छान झाली कालवण. आता भाकरी केली त्या पोरीनं त्या कालवणा पुरली तू पोरगी भाकरी करती पोरगी सगळं करती. मग आता तुम्हीच कालवण करा. पोरीनं भाकरी केल्या तर तुम्ही कालवण करा. मी जाऊन तिथं बसते. नाही नाही तुझं तू कर मला नाही येत. अगं पोरगी करते ना सगळं. मला नाही येत. पोरगी करते ना सगळं तुमची. करते ना पोरगी. मग पोरीला लावा जा. पोरीला लावा मी जाते कसा ओरडत आणि सारखं पोरगी करती पोरगी करती पोरगी करती. पोरगी काय करते का? कालचं कालवण लय भारी केलं होतं तिनं माहित आहे का? आणि त्या वर्ष कोणाच्या हातचं 20 वर्ष झालं कोणाच्या हातचं खाते पुरीच्या. तेलपट हात लावलाच का काय म्हणली 20 वर्ष? कोणाच्या हातचं आता तर तू करायला लागली ती करतेच. काय घरात काय मल करीत होती काय होती काय मल करीत एक गपुऱ्या मांजरी वाणी नुसती अंगावी घरात स्वयंपाक कोण 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 टाकीली कीच होईल की होते. इतक्या दिवस स्वयंपाक करायला घरात कोण होत? कोण होतं म्हणजे तूच होतीच की. ऐकू आता कसं म्हणताय आता करायला लागली. इतक्या दिवस मग कोण करत होत? कोण करत होत? कोण कोण नव्हतं. कोण नव्हतं ना. तूच होतीस. पण मला एक कळतं. काय कळतं तरी काय तू अंक काढून घेतले स्वयंपाकात. मग पोरीसने शिकवाय नको करायला हो. मी नाही म्हणत नाही पण का पोरीच्या घरने तुम्ही पाणी करायला जाणार आहे का? जाणार आहे का तुम्ही? पोरी कधी जर बाहेर शिकायला गेल्या तर कुठं जाते खायला? वडापाव मेस लावून देतो मेस. 2-2
घालते 4 वर्ष एकच घालते आणि काय करणार काय करणार काय करणार मेस लावणार मेस लावते मग तुमच्या पोटाची मेस लावा आता मेस तिकडे मेस लावण्यापेक्षा एवढी मोठी मस आणली ती तुम्ही इकडे येऊ काय म्हणलं काय म्हटलं कुठं काय मस कुणाला म्हटला मस कुणाला म्हटला मस कुणाला म्हटला आता पळते नुसतंच पळते काय 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 मेस मस हो बाई मस पण मेसवाली मस आणली मेसवाली मस आणली कामना धंदा हरी गोविंदा काय असतं त्या ह्याच्यात किचन मध्ये सारखं ए पुरी जा तुझा बाप म्हणतो लय तू काम करते जा कर जा कालवण कर जा मी पण आता बसते इथं ए लसूण सोलून झालाय कर ना ग बाळा तुझा बाप म्हणते माझी पुरगी करते 20 वर्ष झालं पुरगी करते 20 हो जन्मल्यापासून ती करत ना तुझा बाप 2 वर्ष आधी करत होता नंतर तू करायला लागले जबाबदार 4-5 वर्ष तर झाले तुला विश्रांती चांगली मिळाली आहे बायको मिळाली का नाही सांग पण तुमच्या का पोटात दुखतंय मला विश्रांती मिळाली तर काय गरज आहे पोटात दुखायची मला कळून दे तरी तिकडेच बस का तिकडे बस नाही पोटात दुखायची तुमची गरज काय माझ्या पुरी हाताखाली करते त्या म्हणून असता एखादा पोरगा तर केला असतं तुमच्या पण हाताखाली काम मनातलं बोललीस तो ठेवायला पाहिजे का आता पोरगा ठेवायला पाहिजे का पोरगा आता तुम्हाला पाहिजे का आता काय सांगू तुला करता का लग्न तो जर पोराला असताना लग्न करता का तुम्ही कोणा सांग म्हशी सगळं नाही करायला लागत एवढी मोठी आणलीच की तुमच्या पण लागल आणली मस्त 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 आता गप बस म्हणणार बस तिकडे तुमच्याकडे बघतेच मी आता काय करायचं का फड्या खायच्या आणि काढायच्या आणि मार खायचा हा गप बसलेलं आणलं का कोंबड्याचं परगायचं तशी बायको सहज अगदी अशी काय करता आपल्याला एकुलती एक बायको आहे म्हणून मी पण गप बसलो एकुलती एक बायको नाहीतर मी ना तू आलीच मी एकुलती एक बायको 17 बायका असते काय प्रत्येक जणाला कोण गो एकुलती एक बायको चप्पा किती असते एकुलती एक मस म्हणे ना मी मस आहे ना मस नाही मग काय म्हणणार मला काय म्हणणार माझं नाव काय जयप्रभाजी मस अजून किती जयप्रभाजी मस त्यात पण फरक आहे ना म्हणतोय काय माझ्या दात पडलं काय दात पडते अजून आठ पाणी खायचं की लगेच दात कस कसा पडत दात पडते सारखी वास दिशी कशी अंगावी ती वास दिशी नाही भास दिशी म्हणा हा ती वास दिशी भास दिशी बाहेर येते बाहेर अंगाव येते शांतीला पकडायचं पप्पा शांती कोण शांती कुठून आणली आता मी शांतीला पकडणार कसं तू असताना घरात काय तू घरात असताना शांतीला पकडायला जाऊ कसं तूच सांग आता तूच बोललीस का नाही गप्प बसा गप्प हा मग असं बोलली असती तर मग ठीक आहे ना त्याला शांती म्हणते शांती अगं शांतीचं नाव कोण येतं ना शांताबाई नाही म्हणलं शांती म्हणलं आलं लगेचच लय थोडे मारते शांती नाव काढलं कांती नाव काढलं की लगेचच खुश होते आत नुसतं लाडू फटतेच लाडू तो आता असली नावं घेतल्यावर मला काय होणार तूच मला सांग बरं पण मी तसं नाही करणार
दोघींना मी तसं नाही करणार दोघींना काय. अगं एकदम नाही करणार आणणार त्यांना. अगं शांती 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 म्हणजे शांत बसणे. मग शांतीला धर म्हणलंय ना तू. हे बाई या माणसाच्या नादी लागायचं ना, येड्याच्या नादी लागल्यावानी तू होईल असताना माणूस. त्यांना धरत नाही, तू नसताना धरतो. मग तर झालं. ये तुम्ही बघते आता तुमच्या. जा 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 या, तुझं तू या, कर जरा काय या, करायचं. बघते. नुसतं बायकून हे करून सोडले त्याला. काय डोकं नुसतं आता हे कालवाड सुजवले नुसतं. गरजच नव्हती जायची. डोक्यात आहे का मेंदू? जाऊ द्या असू द्या. अगं तुला गरीब नवरा मिळाला म्हणून तू त्याच्यावर हे करते यार. गरीब गाय पोटात पाय. हा नाहीतर तुला लय गरीब मरणाचं गरीब तर. हासडानच फोडली असती मी तर. तर. माहित आहे का. मरणाचं गरीब. पण इथं तुमच्यासारखं गरीब माणूस आहे का? पण इथं उलट झालंय कळलं का आता. तर उलट झालंय माझ्याकडं. रडायला येते नुसतं धाडा 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 धाडा. ए, बायको शोधा, लसूण आणून दे गं. बायको नुसती अंगावर ती पळत. राहू दे. राहू द्या. आहे. गप रडा. म्हणत होतो मला असली बायको करून देऊ नका म्हणून. घबराडा. मला मोकळं ठेवा म्हणून सांगितलं होतं. मग मोकळं पहिलं नसतं नव्हतं का? राहायचं नव्हतं का? मोकळं सड्या राहायचं नव्हतं का? हा? राहू दे. बस झालं रडायचं. अगो बाय माझी रडती बया. बस. गुणाचं बाळ. पप्पा स्वयंपाक व्हायचा शांती नाही. आली. कसं कळतंय दाराकडे बघायचं हा? कसं कळतंय. बस ग बाय म्हणजे बस. पाण्यातले राहू दे. ते पाणी चाललं वायाला लसूण घ्यायचं. तुला पण काम नाही. बाय बाय. चला